वडील आले, शेवटी बाप बाप असतो यार. ते म्हणाले की याचा अभ्यास करताय तुम्ही सगळे. मी पक्की टपोरी होते कॉलेजमध्ये असताना. पण ट्रस्ट मी प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाचा पास्ट कधी ना कधी समोर आलेला आहे. अरे बापरे, आहे का ती इथे, किंवा बापरे तो पण आलाय का, ही जी रिॲक्शन आहे ना, बरोबर बरोबर होते. जो काही ह्याने दिलेला जो तिला त्रास आहे त्याची कुठेतरी वेगळ्या अर्थाने परतफेड होणार आहे. तुझी एंट्री होते त्याच्यामुळे मला वाटतं टीआरपी आता अजून वाढणार आहे. यू डिड इट. जे तू म्हणत होतस तेव्हा आम्हाला असं वाटायचं की ह्याचं करिअर काही होणार नाही. म्हणजे नमस्कार, मी मधुरा शिदाई आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आलेली आहे सन मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका मी संसार माझा रेखितेच्या सेटवरती. आणि मालिकेमध्ये ॲज युजल एक नवा ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्ट निमित्त माझ्याबरोबर आहे नवीन एंट्री जी होणार आहे ती स्वाती लिमये आणि तुमचा लाडका अभिनेता हरीश दुधाडे. हाय, कसे आहात? मस्त. कसं चाललंय शूट? खूप छान चाललंय. मस्त आणि चाललंय. कसं वाटतं ह्या सेटवरती आल्यावर? खूप कितवा छान दिवस वाटतंय. आहे आज आज खरं तर ह्या माझा सेटवर? 4था दिवस आहे चौथा शूटिंगचा. पण मला अजिबात असं वाटत नाही की मी नवीन एंट्री आहे वगैरे, कारण सेटवरचं वातावरण खूप छान आहे. कलाकार तर खूपच छान आहेत, सगळेच छान आहेत. त्यामुळे धमाल येते, मजा येते काम करताना खूप. क्या बात आहे. हरीश, काय सांगशील? आज अनुच्या ऐवजी हिच्याबरोबर इंटरव्ह्यू देतोय. नाही, खूपच छान. म्हणजे मला तर कायमच या मालिकेसाठी प्रत्येक सीन, येणारा सीन किंवा नवीन कथानक जे काही इंट्रोड्यूस होतं ते कायमच इंटरेस्टिंग असतं आणि चॅलेंजिंग असतं. सो स्वाती बरोबर काम करण्याचा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. बट डेफिनेटली आम्ही ओळखत होतो एकमेकांना आणि हिचं काम मी आधी पाहिलं. त्यामुळे जेव्हा मला कळलं की स्वाती कास्ट झाली त्यावेळी आय वॉज व्हेरी हॅपी की चला आपल्याला एक चांगलं एक पार्टनरशिप करता येणार आहे या मालिकेमध्ये. सो आज आय गेस आमचा दुसरा दिवस आहे. पण आज टॉकी सीन पहिलेच आहेत आमचे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा सीन करतोय. काल इंट्रोडक्शन वगैरे सगळं झालं. सो मजा येते काम करताना परत एकदा. क्या बात आहे. आणि मालिकेला इतका छान प्रतिसाद मिळतोय आणि मला वाटतं त्यामध्ये इतक्या पिकला असताना तुझी एंट्री होतीये त्याच्यामुळे मला वाटतं टीआरपी आता अजून वाढणार आहे. आणि सीन असा असणार आहे की आता तुमचं रियुनियन आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला वाटतं आता जसं तू सांगितलंस की तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतात, सो या निमित्ताने तुमचं पण एक रियुनियन होत आहे असं म्हणायला हरकत नाही. येस नक्कीच. आठवतंय तुम्ही पहिल्यांदा कधी भेटला होता एकमेकांना? आठवतंय? हो, मला आठवतंय. आम्ही एकदाच भेटलो होतो आणि तेही ठाण्याची दहीहंडी होती. आणि ट्रॅव्हल करताना तुझी वेगळी मालिका होती कुठली? हो, माझे सेम चॅनल होतं पण मालिका दोघांच्या वेगळ्या होत्या. हा, सो तेव्हा आम्ही भेटलो. ओके, सुंदरी चालू होती तेव्हा? नाही, अदर चॅनल. अच्छा, ओके, दुसऱ्या चॅनल. ओके सो तेव्हा आमची पहिली भेट झाली होती. डिरेक्टली आता इथेच. ओके. बरं स्वाती, एखादी सिरियल ना जेव्हा खूप पिकला असते आणि त्यामध्ये सतत ट्विस्ट अँड टर्न सुरू असतात आणि त्यात जेव्हा एक नवीन एंट्री होते तर तेव्हा मला वाटतं तो एक काय म्हणतात, ती एक एक्साइटमेंट तर जास्त असतेच पण तेवढी एक ती जबाबदारी पण असते की आता अजून ते तसंच कॅरेक्टर पुढे न्यायचं आहे. आणि तुझं कॅरेक्टर खूप हटके असणार आहे, नाव पण तसंच आहे शनाया. सो मला आवडेल त्याबद्दल थोडंसं ऐकायला. मी खरं तर हे सांगायला मला खूप छान वाटतंय ना की मी आतापर्यंत ज्या काही भूमिका केल्या त्या सगळ्या पॉझिटिव्ह केल्या. म्हणजे छान अशी छान सून वगैरे असते आणि पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं निगेटिव्ह खलनायिका करायला मिळतीये. तर जेव्हा मला विचारण्यात आलं की असं काहीतरी आहे आणि तुला करायला आवडेल का, तर माझा लगेचच होकार होता. कारण मला हे करायचं होतं. मी वाटच बघत होती की अशी काहीतरी भूमिका माझ्या वाट्याला यावी आणि ती आली. आणि करताना खूप मजा येते, शिकायलाही मिळते त्याबरोबर. तर आणि जबाबदारी आहे की ऑलरेडी हा शो इतक्या पीकवरती आहे आणि आता अजून टीआरपी हाय करायचा चॅनलचा. त्यामुळे चालली आमची कसून मेहनत. क्या बात आहे. तू आत्ता स्वतःच म्हणालीस की तू वाट बघत होतीस, पण मला तुला हे विचारायचंच होतं की या आधीच्या तुझ्या ज्या भूमिका आहेत त्या सगळ्या अशा छान गोड मुलगी अशा सगळ्या आहेत आणि त्यानंतर तू आता ही भूमिका करतेस. सो तू भूमिका काय म्हणतात, एक असं एक चोखंदळपणा एक असतो ना प्रत्येक कलाकाराच्या मनात असतं की नाही आपण थांबूया, वाट बघूयात आपण. सो ही वाट तू ठरवून बघितली आहेस की काय? कारण का फिल्म एक येऊन गेली तुझी याच्या आधी. सो हे गॅपनी तुझे घेतेस सगळे रोल्स. सो हे मुद्दाम ठरवून करतेस की काय? हा, असंच म्हणता येईल. खरं तर मी याच्या आधी जी सिरियल केली होती त्याच्यानंतरच मी असं ठरवलं होतं की लगेचच शो घ्यायचा नाही, करायचं तर छान काम करायचं, काहीतरी हटके भूमिका करायची. कारण तेच करण्यात खूपच कंटाळा आला होता की रोज उठून तेच भूमिका. आणि साधारण 1.5-2 वर्षांनी ही भूमिका माझ्या वाटायला आली. त्याच्या आधी आल्या होत्या भूमिका पण काही कारणांनी ते नाही झालं वर्क. पण त्याच्यामध्ये मी फिल्मही केली आणि ती फिल्मही अशाच टाईपचा तोही रोल होता. त्यामुळे बऱ्याच सिमिलरिटी त्या रोलमध्ये आणि या रोलमध्ये आहेत. तर हे ठरवून केलं होतं मी आणि झाली ती इच्छा पूर्ण. मॅनिफेस्टेशन वर्क
ही रियुनियन आहे तर मला तुमच्या कॉलेजच्या आठवणी ऐकायच्यात. बरं मुळात कॉलेजला खूप गेल्यात का की सगळा वेळ एकांकिका आणि ह्या सगळ्यामध्येच गेलाय की काय? बरोबर बरोबर ओळखलं. कारण माझा निम्मा वेळ हा एकांकिकेच्या हॉलमध्ये जायचा आणि खूपच रेअरली जर मी कधी अटेंडन्ससाठी गेलो तर जे कोणी आमचे क्लास टीचर असायचे ते अख्ख्या वर्गाला सांगायचे की टाळ्या वाजवा, आज हरीश वर्गात आलेला आहे. म्हणजे माझ्या क्लास टीचरला अनेकदा माहिती नसायचं की हा स्टुडंट माझ्याकडे आहे या वर्गामध्ये. त्यामुळे कारण मी सतत कायम रात्री मी बघितलंच नाहीये सगळे वेळेत 6-6:30ला कॉलेज संपून घरी जायचे. मी 10:30-11पर्यंत सेटचं काम चालू आहे. मी दिग्दर्शक होतो कॉलेजचा, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. ग्रुप आणि शिस्त आणि आपला प्रत्येक एक प्रवेश चांगला, म्युझिकचे क्यूज वगैरे ह्याच्यात खूप वेळ जायचा. पण मला आठवत आहे की मी कॉलेजपेक्षा भरतनाट्य मंदिरवर खूपदा झोपलोय, तिथे जाऊन त्या काकांबरोबर जेवलोय. माझे मित्र जे होते त्यांच्याकडून पैसे मागून मी सेट आज दे ना 20 रुपये किंवा कंपल्सरी 30 रुपयाचं तिकीट काढायला लावून त्यांना प्रयोगाला बसवलं, प्रयोग किती वाईट असला तरी. सो ह्याच गोष्टी मला कॉलेजच्या जास्त आठवतात. आणि आजही जेव्हा ते कॉलेजचे शिक्षक मला फोन करतात, मेसेज करतात की यू डिड इट, जे तू म्हणत होतस, तेव्हा आम्हाला असं वाटायचं की ह्याचं करिअर काही होणार नाही. म्हणजे गमतीशीर किस्सा असा आहे की एकदा मी सिंहगडला होतो, म्हणजे वडगाव कॅम्पसला पुण्यात. कॅम्पस खूप मोठं आहे. सो माझा एक मित्र होता ज्याने माझ्या वडिलांना एक अचानक व्हिजिट दिली वडिलांनी. सो मेन गेटपासून कल्चरल सेंटरपर्यंत यायला साधारण चालत चालत 10 ते 15 मिनटं लागायचे. तो मित्र धावत धावत आला. त्या आमच्याकडे नेटवर्कचा खूप इश्यू होता. जिथून नेटवर्क लागतं तिथून त्यांनी मला फोन केला की भाई तेरे पापा आ रहे. त्यानंतर आम्ही सगळे ना आता अभ्यास ते दाखवायचं तर आहे ना, त्यामुळे मग सगळ्यांनी वह्या पुस्तकं काढून कल्चरल सेंटरच्या समोर एक झाड होतं, त्या झाडाखाली सगळ्यांनी सेटअप करून आम्ही अभ्यासाला बसलो. तर माझ्या वडिलांनी बघितलं मी असा एक गुणी विद्यार्थ्यासारखा थे बाबा. तर वडील आले, शेवटी बाप बाप असतो यार. ते म्हणाले की आता अभ्यास करताय तुम्ही सगळे? हो काका अभ्यास करत. तू काय, तू BCA सेकंड इयर, थर्ड इयर, बायोटेक, मायक्रोबायो सगळं ते झाल्यानंतर वडील म्हणाले की अहमदनगरवरून पुण्याला झाडाखाली अभ्यास करण्यासाठी मी तुला पाठवलेलं नाहीये. झाडाखालीच अभ्यास करायचा तर आपल्याकडे शेती आहे. त्यामुळे मी आता तुझं ऍडमिशन कॅन्सल करतोय. आता घरी यायचं आणि झाडाखाली अभ्यास करायचा. सो असे खूप किस्से, खूप अवली किस्से आहेत माझे कॉलेजचे. तुझे काय आहेत किस्से? मी पक्की टपोरी होते कॉलेजमध्ये असताना, म्हणजे अजिबात वाटणार नाही पण मी होते. आणि मी कॉलेजला साधारण 365 दिवसांमधले एक 40 दिवस गेले असते. मी प्रचंड बंक करायचे कॉलेज, मी बाहेर फिरायला जायचे, मी फिल्म्स बघायचे खूप जास्त, आउटिंग खूप असायचं. आणि माझा अभ्यास तर म्हणजे एकमेकांच्या वया घेऊन तिथे रट्टा मारायचा, कॉपी मारायचा आणि एक्झामच्या आधी अभ्यास करायचा. तर मला घरी तर सांगितलंच होतं की तू 12वीला नापास होणार आहेस. हा कॉन्फिडन्स आई बाबांना ऑलरेडी होता, पण मला एक असं होतं की नाही मी करून दाखवते. मी जरी बंक करत असेल तरी मी पास होईन, मी काठावर पास होईन, पण मी पास होईन. आणि मला अजूनही आठवतंय की 12वीच्या पेपरच्या आधी एक आठवडाभर मी इतका अभ्यास केलाय, जीव तोडून अभ्यास केलाय. आणि आईबांना असं वाटलं की या आठवड्याभरात काय होणार आहे, असे काय दिवे लागणार आहे तुझे, तू नापासच होणार आहे, हे त्यांनी कन्फर्म केलेलं. पण मी त्या आठवड्याभरात जो काही अभ्यास केलाय त्याने काठावर नाही, पण मी झाले 62% मला मिळाले होते. तेव्हा तर 62 पण खूप होते. आणि हा म्हणजे रट्टा बिट्टा मारून केलेला अभ्यास होता. मी हुशार होते बऱ्यापैकी, पण हे मला कॉलेज लाईफ खरं तर मला असं एन्जॉय करायचं होतं की कॉलेजमध्ये बसून काय प्रिन्सिपल, टीचर वगैरे, बाहेर फिरायचं. पण मजा केली कॉलेज लाईफ खूप. मी शाळा तेवढी एन्जॉय नाही करू शकले, पण मी कॉलेज लाईफ खूप जास्त एन्जॉय केली. आणि खरं तर कॉलेज करता करताच मी या फील्डमध्ये आले होते. म्हणजे माझी पहिली सिरियल जेव्हा 2012मध्ये मी केली तेव्हा मी कॉलेज बाहेरून करत होते. ओके. सो ते दोन्ही चाललं होतं, म्हणजे शूटिंग पण आणि कॉलेज पण. तर ती एक वेगळी धमाल होती. आणि या निमित्ताने आता तुम्ही कॉलेजच्या सगळ्या आठवणी सांगताय, एक मुवमेंट रिक्रिएट करायची असेल कॉलेजमधलीच तर कुठची करायला आवडेल? मला परत एकदा त्याच माझ्या ग्रुप बरोबर एकांकिका करायला आवडेल. कारण की ती पहिली प्रोसेस होती. ते या क्षेत्रासाठीचं इंट्रोडक्शन होतं माझ्यासाठी. त्यामुळे किती जबाबदारीनं हे क्षेत्र, या क्षेत्रात पाऊल ठेवायला पाहिजे, अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून किंवा एखाद्या एकांकिकेचा निर्माता म्हणून. त्यामुळे ह्याची काय म्हणतात पाळंमुळं तिथे आहेत सगळी. त्यामुळे पैसे नसायचे किंवा
खूप खूप प्रॉब्लेम्स असायचे. आणि तेव्हापासून माझ्या मनात एक गोष्ट खूप पक्की झाली आहे की ज्या वेळी एक्स्ट्रीम प्रॉब्लेम्स मी फेस केले तेव्हा तेव्हा माझी एकांकिका पहिली आली. त्यामुळे मला आजही त्याच प्रोसेसवर विश्वास आहे की एखादं जर सगळं ओके ओके होत असेल ना तर मला भीती वाटते. मला असं वाटतं की नाही नाही काहीतरी गडबड होणार आहे. पण जर खूप त्रास झाला एखादी मालिका करताना, एखादं पात्र साकारताना, एखादं प्रोड्यूस करताना, तर ते 100% सक्सेसफुल होतं. सो मला ते सगळ्या एकांकिका ज्या मी एकांकिका केल्यात त्या सगळ्या परत एकदा किंवा त्यातली एखादी एकांकिका त्याच मित्रांबरोबर त्याच आता कोणीही नाही, मी एकटा अभिनय क्षेत्रात आहे, बाकी सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, परदेशी आहेत सगळे, पण त्यांच्याबरोबर परत एकदा त्याच थिएटरवर भरतनाट्य मंदिरला ती एकांकिका करायला आवडेल. किती छान. तुला? मला सगळ्यांना भेटायला आवडेल पुन्हा एकदा आणि कॉलेजमध्ये भेटायला आवडेल. त्याच डेस्कवरती बसून तो जो काही राडा करायचो, मस्ती करायचो, ते तिथे करायला मला परत एकदा आवडेल. मला वाटतं क्रांतीज्योतीच्या निमित्ताने तुझी ती एक हाऊस फिटली असेल ना, 100% शाळेच्या बाकावर बसून मज्जा 100% करायची, मला सगळं. ते सगळंच केलं आम्ही क्रांतीज्योतीला. आणि त्यानंतर पण माझ्या शाळेतल्या मित्रांचे खूप मला फोन आले किंवा शाळेतले शिक्षकांचे मला फोन आले की तू ये परत एकदा शाळेमध्ये. पण मला जाता नाही आलं कारण अहमदनगरला माझी शाळा आहे. सो शूटिंगमुळे जाता नाही आलं. पण त्या दरम्यान मला ते करायचं होतं. म्हणजे तेव्हा तर मी खूपच इमोशनल झालो होतो कारण मला ते माझे बेंच आठवत होते, मला माझी शाळा आठवत होती, मला शाळेची ती सुरुवात, वह्या पुस्तकांची कव्हर्स पासून सगळं आठवत होतं. सो आता कॉलेज, तेव्हा शाळा, असं एक छान प्रवास चालू आहे माझ्या आयुष्याचा. क्या बात आहे. आणि आता कमिंग बॅक टू द सिरियल, आता जो काही ट्रॅक असणार आहे तर मी फार काही रिव्हील नाही करत आणि आय थिंक तुम्हालाही नाही खूप काही करता येणार आहे रिव्हील. पण ना मला ह्या कॅरेक्टर्सबद्दल बोलायचं आहे. ह्याचं जे कॅरेक्टर आहे ना ते सुरुवातीपासूनच असं थोडंसं स्ट्रिक्ट आणि थोडंसं डॉमिनेटिंग आहे. तर मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये आपण जेव्हा असं एखादं पात्र बघतो तर आपल्याला असं वाटतं की खरंच असतील का अशा व्यक्ती, आणि जेव्हा आपल्याला खरंच असं कोणीतरी दिसतं तर वाटतं की हो यार हे रिलेटेबल आहे खूप, हे असे लोक असतात खरंच. आणि आता सध्या जे मुलींच्या बाबतीमध्ये घडतंय किंवा जो काही डॉमिनन्स आहे किंवा एक खूप सहन करणं हा जो एक प्रकार आहे, तर मला वाटतं ह्या कॅरेक्टरच्या माध्यमातून ती लोक इथे दाखवली जातात की ते कसं करतात. आणि कट्टू आता तर बायकोला जे होल्डमध्ये ठेवलंय त्याऐवजी आता जुनी मैत्रीण आली आहे. सो आता ती एकदम फुल काय म्हणतात अशी एकदम वेगळ्याच लुकमध्ये आणि तिचं एक वेगळं कॅरेक्टर, वेगळा स्वभाव, सगळं हे आहे. सो आता ते तुझ्या कॅरेक्टरवरती त्याचा कितपत परिणाम होणार आहे? तो जो डॉमिनन्स आहे तो आता इथे राहणार आहे की कसं असणार आहे? आत्ता काय ना, तू जर आता प्रेक्षक मालिका बघतात त्यामुळे त्यांना माहिती आहे की आत्ता त्याची परिस्थिती इतकी वाईट आहे अविनाशची, की आत्ता तो परिस्थितीने इतका गांजलेला आहे, इतका चचलेला आहे ना, की त्याला म्हणजे खांद्यावर कुणी हात ठेवला तर तो रडेल. सो त्याच्यातला तो ॲरोगन्स, ॲटिट्यूड, त्याचं एक अल्फा असणं, ते सगळं आता गेलंय. आता त्याचं म्हणणे कुणीतरी मदत करा, कुणीतरी मला या परिस्थितीतून बाहेर काढा. कदाचित त्यातून बाहेर आल्यानंतर तो परत तसा होऊ शकतो, पण सद्यस्थितीमध्ये तो त्याच्या बायकोचे खूप आभार मानतोय, तो घरातल्या प्रत्येक माणसाचे आभार मानतोय, तो काय म्हणतात काहीतरी बरं व्हावं म्हणून तो बाबागिरीच्या नादी लागतोय. कारण त्याला असं की कुठून तरी एक रे ऑफ होप त्याला मिळायला पाहिजे. सो मला असं वाटतं की सध्या तरी तो ज्या परिस्थितीत आहे त्यामध्ये जर शनायानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला की मी आहे ती रे ऑफ होप, तर माहित नाही पुढे तो तिच्या बाजूनी जाईल, तिच्या अगेन्स्ट जाईल, तो अनुला समजून सांगेल की हिला समजून सांगेल. आणि ॲक्च्युली काय म्हणतात, हा गाभा आहे त्या ट्रॅकचा. कारण अनेकदा आता खूप लोकांना असं वाटेल की नाही नाही असं कुठे होतं का, पण ट्रस्ट मी, प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाचा पास्ट कधी ना कधी समोर आलेला आहे. आणि तो आल्यानंतर आपण कसे रिॲक्ट होतो आणि आपण ती इनिंग कशी खेळतो याच्यावर आपलं ती गंमत अवलंबून असते. खरं तर ही खूप रोमांचक गोष्ट आहे की अरे बापरे, ओ असं जे आपली एक रिॲक्शन आहे, अरे बापरे आहे का ती इथे, किंवा बापरे तो पण आलाय का, ही जी रिॲक्शन आहे ना, सो एक्झॅक्टली हेच आहे. त्यामुळे आणि प्रत्येकाने आयुष्यात हे अनुभवलेलं आहे कधी ना कधी. त्यामुळे करताना पण खूप मजा येते. पर्सनल एक्सपिरियन्सेस प्रत्येकाचे असतातच, त्यामुळे डेफिनेटली करायला हा म्हणजे एक. आणि मला आनंद तो वाटतो की या मालिकेमध्ये ना बऱ्यापैकी काय म्हणतात खऱ्याच्या धाटणीवर ताई लिहितात, रोहिणीताई. त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात सुपरफिशियल की नाही नाही असं कुठे होतं असं फार कमी वेळा आम्हाला वाटतं. आणि अर्थात ऍक्टर म्हणून त्यात लॉजिक शोधणं आणि ते कन्व्हिन्सिंगली करणं हेच आमचं काम आहे. Correct. त्यामुळे आत्ता करताना खूप मजा येते. आता हे पात्र कुठे हिच्या बाजूने जाणार की तिच्या बाजूने जाणार हे रोहिणीताई ठरवतील. शनाया. येस, मी फार काहीच सांगू शकत नाही की काय घडणार आहे त्याच्या आयुष्यात माझ्यामुळे किंवा अनुच्या आयुष्यात माझ्यामुळे.
पण एक मात्र गोष्ट होणार आहे की जो काही ह्याने दिलेला जो तिला त्रास आहे ना त्याची कुठेतरी वेगळ्या अर्थाने परतफेड होणार आहे. म्हणजे जो त्रास बायकोला दिलेला आहे त्याच्या आता डोक्यावर बसून मी Revenge game. येस रिव्हेंज मोड मध्ये मी येणार आहे. पण मजा येणार आहे. खूप छान बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना. होप सो ते छान. डेफिनेटली छानच असणार आहे, कारण का मी आता एक सीन पाहिला यांचा आणि काय इंटरेस्टिंग सीन होता. मलाच बघताना खूप मजा आली. पुढचं अजून बघता नाही आलं मला, पण डेफिनेटली ते खूप छान असणार आहे. पण मला ना स्वाती तुला विचारायचं, मी तुझी प्रोफाईल बघत होते आणि ना खूप जण ना बायोमध्ये काय काय लिहितात, काय असतं त्यांच्या लाईन्स असतात, खूप छान छान प्रत्येकाला सवय आहे. पण मला ना तुझ्या बायोमध्ये ना फक्त इमोजीस दिसले आणि मला असं वाटलं की तू थोडी स्पिरिच्युअल आहेस आणि तुम्हाला ऐकायला आवडेल त्याबद्दल थोडंसं, की हे जरा वेगळं वाटलं मला थोडंसं. हा स्पिरिच्युअल आहे म्हणजे आता प्रत्येक जणच असतो, असतं. पण असं काही मी देवळात जाते किंवा मी जप तप करते म्हणजे मी स्पिरिच्युअल असं अजिबातच नाहीये. पण मला असं वाटतं ना की ही स्पिरिच्युअलिटीज आपल्याला आयुष्यामध्ये घडवत असते. प्रत्येक चढ उतार हे सगळं शिकवत असते आणि तीच खरं तर सुरुवात असते. आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर खरं तर या सगळ्याच्या ही धडपड चालली होती. काहीतरी शोध, जो स्वतःचा जो शोध असतो आतला. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मला जाणवलं की हे सगळं वरवरच आहे. म्हणजे आता मला छान रोल मिळाला आहे, आता माझं छान सगळं चाललंय, हे सगळं वरवरच आहे. पण आतलं काय, आतून मी हॅपी असणं हे हा हॅपीनेस तो हॅपीनेस नाहीये. सो ह्या सगळ्या शोधामध्ये कुठेतरी मी आत्ता स्वतःला शोधायला लागले त्या अर्थाने. पण मी खरं तर अगदीच दिसताना तशी अजिबात दिसत नाही, पण विचारांनी आणि बाकी गोष्टींनी मी स्पिरिच्युअल आहे. माझा विश्वास आहे एका शक्तीवरती. मी कुठल्याही देवाचं नाव नाही घेणार, पण आहे एक शक्ती आहे, युनिव्हर्स आहे आणि ते आपल्या पाठीशी असल्यानंतर डेफिनेटली आपलं सगळं छान होतं. याच्यावरती माझा खूप विश्वास आहे. सो आहे मला त्या शक्तीची. क्या बात. ही पॉझिटिव्हिटी घेऊन ती Yes. सेटवरती आले, त्याच्यामुळे इथे अजून छान सगळं होणार आहे. डेफिनेटली. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि या मालिकेबद्दल आता फारसं काही विचारता येणार नाहीये, कारण का ते बघण्यात आता जास्त मजा येते. रिव्हील काही होऊ नाही शकत आहे. सो मालिका बघत राहा आणि खूप खूप शुभेच्छा मालिकेसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you so much. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.